कालचा डिसिजन सुद्धा टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय अगदी योग्य ठरला आणि तो मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. कारण सुरुवातीलाच धक्के देत चहार आणि ट्रेंट बोल्टनी एकामागून एक धक्के देत SRHला डोकं वर करायची वेळच येऊ दिली नाही आणि त्यांचं फक्त 143 धावात ते करू शकले 20 षटकामध्ये. ट्रेंट बोल्टनी अप्रतिम गोलंदाजी केली आणि चार षटकामध्ये फक्त 24 धावा देऊन 4 बळी घेतले. तसंच दीपक चहारने सुद्धा आउटस्टँडिंग बॉलिंग केली. बुमरा त्यानंतर होता, त्यामुळे 101 गोलंदाज असताना त्यांनी SRHला म्हणजे काही स्कोपच दिला नाही. जेव्हा 143 चेस करत होते, मुंबई इंडियन्सनी खास करून फॉर्ममध्ये आलेला आणि त्याचा योग्य फायदा घेणारा रोहित शर्माने काल पुन्हा एकदा 70 धावांची सुरेख खेळी केली. नमस्कार, मी सुलक्षण कुलकर्णी. काल झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध SRH हैदराबाद या सामन्याचं विश्लेषण करण्याआधी मी परवा झालेल्या काश्मीरमधील पहलगाम येथे हल्ल्याचा भ्याड शब्दात निषेध व्यक्त करतो. तसेच या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तसेच जखमी असलेल्या सर्वांसाठी मी संवेदना व्यक्त करतो. अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल की सर्वांनी काळ्या फिती लावून स्टेडियममध्ये सर्वांनीच आपल्या भावना व्यक्त केला. आपल्या नागरिकांप्रती, भारतीयांप्रती आपण भावना व्यक्त केला. अतिशय दुःखद घटना घडली आहे. शब्दात वर्णन करता येणार नाही अशी घटना घडली आहे. त्यामुळे मी ही संवेदना व्यक्त करतो त्या प्रत्येक कुटुंबाबद्दल, त्या प्रत्येक व्यक्तीबद्दल. त्या सर्वांना शक्ती देव आणि जे जखमी आहेत तसेच जे अनेक लोक तिथे अडकलेली आहेत त्या सर्वांना लवकरात लवकर ते बरे हो, ते लवकरात लवकर आपल्या घरी सुखरूप करतो अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि कालच्या मॅचचं मी विश्लेषण करतो. काल हैदराबाद येथे SRHचा सामना मुंबईने टॉस जिंकून गोलंदाजी घेतली आणि तो निर्णय अगदी योग्य ठरला आहे. जेव्हा तुम्ही एक सामना जिंकल्यानंतर जे माहोल बनतं, मी मागच्या एपिसोडमध्ये पण म्हटलं आहे की एक मॅच जिंकली, एक पहिली मॅच जे जिंकली ती अतिशय क्लोज मॅच झाली होती आणि ती मॅच ज्या पद्धतीने जिंकली त्यानंतर जो एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं ड्रेसिंग रूममध्ये, ग्राउंडवर प्लेयरबद्दलचं एक आनंदाचं वातावरण असतं. त्या वातावरणानंतर जे त्याचे मागचे 4 सामने जिंकलेत त्यामधले जे डिसिजन होते ते प्रत्येक डिसिजन त्यांच्या योग्य पथ्यावर पडत गेले. कालचा डिसिजन सुद्धा टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय अगदी योग्य ठरला आणि तो मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. कारण सुरुवातीलाच धक्के देत चहार आणि ट्रेंट बोल्टनी एकामागून एक धक्के देत SRHला डोकं वर करायची वेळच येऊ दिली नाही आणि त्यांचं फक्त 143 धावात ते करू शकले 20 षटकामध्ये. ट्रेंट बोल्टनी अप्रतिम गोलंदाजी केली आणि चार षटकामध्ये फक्त 24 धावा देऊन 4 बळी घेतले. तसंच दीपक चहारने सुद्धा आउटस्टँडिंग बॉलिंग केली. बुमरा त्यानंतर होता, त्यामुळे 101 गोलंदाज असताना त्यांनी SRHला म्हणजे काही स्कोपच दिला नाही. जेव्हा 143 चेस करत होते, मुंबई इंडियन्सनी खास करून फॉर्ममध्ये आलेला आणि त्याचा योग्य फायदा घेणारा रोहित शर्माने काल पुन्हा एकदा 70 धावांची सुरेख खेळी केली. त्याला सूर्यकुमार यादवनी पण फक्त 18 चेंडू 40 धावा करून सुरेख साथ दिली आणि हा सामना 26 चेंडू राखून मुंबई इंडियन्सनी सहज जिंकला. आता ते ज्या पद्धतीने खेळतायत, मी आधी म्हटल्याप्रमाणे डिझेल इंजिनची गाडी आहे, सुसाट सुटली आहे. आता 10 पॉईंट्सवर आलेत. पुढच्या येणाऱ्या सामन्यामध्ये जे 16 पॉईंटवाले येतील
16+ पॉईंटवाले जे असतील ते सगळे क्वालिफाय होतील. त्यामुळे त्यांना 3 सामने जिंकायचे आहेत क्वालिफाय होण्यासाठी आणि ते नक्कीच या फ्लोमध्ये येतील, क्वालिफाय होतील. त्यांना दिसतोय, त्यांना नॉकआउट त्यांना दिसतंय आणि ज्या पद्धतीने ज्या फॉर्ममध्ये आहेत त्यांना लय सापडली आहे आणि मला वाटतं मुंबई इंडियन्स आता नक्कीच क्वालिफाय होईल. तुर्तास एवढंच. धन्यवाद. Subscribe to One India and never miss an update.